मुळात हा विषय जरा समजून घेणं आवश्यक आहे. मुळात पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न आहे महत्वाचा. 1980 साली जेव्हा कंधार विधानसभा मतदारसंघ होता, जनतेने मला निवडून दिलं, त्यानंतर मी ते अप्पर मराठा धरण झालं पाहिजे या विचाराचा होतो आणि 1983 साली हे धरण मंजूर झालं. हे धरण मंजूर झाल्याच्या नंतर होत असताना प्रश्न निर्माण झाला की लातूर आणि नांदेड दोन गाव आमचे बुडतात, दोन गाव तुमचे बुडतात. म्हणून त्यांनी काय केलं, 1 TMC पाणी त्यांना दिलं आम्ही आणि 3.25 TMC पाण्याचं धरण हे आपलं आहे मुळात. आणि त्याच्याखाली 9,000 हेक्टर जमीन भिजणारी होती. 9,000 हेक्टर मधले जवळपास 3,000 हेक्टर अहमदपूरला दिली 1 TMC पाणी दिल्यामुळं. फक्त राहिले 6,000 हेक्टर जमीन. 6,000 हेक्टर जमीन ही सिंचनासाठी उपयुक्त आहे. त्याचं कारण असं होतं, त्या काळामध्ये कलंबर सहकारी साखर कारखाना चालू होता, त्याला ऊसाचा पुरवठा होत नव्हता, कारण आपल्याकडे एकही कुठली पाटबंधाऱ्याची योजना नव्हती. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पाणी जावं अशा पद्धतीने योजना झाली आणि ती मंजुरी झाली आणि काम सुरुवात झालं. प्रश्न असा आला की त्यानंतर 1 TMC पाणी गेलं. मग म्हणले बा पाणी प्यायला पाणी नाही, प्यायला पाणी नाही तर अहमदपूरला पाणी दिलं. लोह्याला पाणी नाही म्हणून लोह्याला पाणी दिलं आपण प्यायला नगर परिषदेला. कंधारला पाणी पुरवठा नाही म्हणून कंधारला पाणी पुरवठा दिला. त्याच्यानंतर या धरणाच्या सिंचनाकडे लक्ष न देता जास्तीत जास्त पाणी पुरवठ्यासाठी याचा वापर व्हावा, जसे साठवण तलावासाठी पाण्याचा वापर होतो त्या पद्धतीने वापर व्हावा अशा प्रकारची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर मग सोनेगावला पाणी, आपलं लोह्याला पाणी जेव्हा पुरवठा करायचं ठरलं तेव्हा त्या सोनेगावच्या तळ्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्या गावचे जे खालचे 5 गाव आहेत त्या 5 गावाला सिंचनाची व्यवस्था तिथून त्यांनी सुरुवात केली. असं होत होत 6,000 हेक्टर जी जमीन होती आपली लोहा आणि कंधार तालुक्यातली, ती लोहा तालुका आणि कंधार तालुक्यातली 6,000 हेक्टरला आता पाणी मिळत नाही. जवळपास 30-40% पाणी मिळते आपल्याला. बाकी पाणी आणखी कॅनॉल वगैरे काही त्याचे हे तयार नाही, त्याचे कॅनॉल वगैरे. अशी अवस्था असताना मग धरणातनं पाणी द्यायचं का नाही. पूर्वीला काय होतं की पूर्वी कृषी औद्योगिक जो असेल कृषी उद्योग त्याला पाणी देण्याची प्रायोरिटी, फर्स्ट प्रायोरिटी होती. म्हणून कलंबर कारखान्याच्या नावाखाली हे धरण मंजूर झालेलं आहे. कुणाच्या लक्षात नाही. नंतर सरकारने हा उद्देश बदलला, फर्स्ट प्रायोरिटी दिली पिण्याच्या पाण्यासाठी आणि दिल्याच्या नंतर आता मग सुरुवात झाल्या योजना. इथं अडचण कशी आहे आपली, लातूर जिल्ह्यामध्ये आहे सर्वेचे डिव्हिजन आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आहे अंमलबजावणीचं डिव्हिजन. सर्वे डिव्हिजन तिकडे असल्यामुळे सर्वे तिकडे होतात, तिकडे मंजूर होतात, इकडे कळत सुद्धा नाहीत आपल्याला. हा प्रश्न का निर्माण झाला मी तुम्हाला सांगतो. अंतेश्वरचा प्रश्न तुम्ही जसं विचारला त्याच्यावर येतो मी. अंतेश्वरचा बंधारा झाला म्हणजे काय झालं, आपल्या ह्या गोदावरी नदीवर फक्त मराठवाड्यामध्ये एकच जायकवाडी प्रकल्प आहे. जायकवाडीचा जो प्रकल्प आहे त्याच्यानंतर एकही धरण खाली नाही गोदावरीवर, फक्त बंधारे आहेत. तर प्रश्न असा निर्माण झाला किंवा मग हे पाणी जे आहे ते जेव्हा आंध्र प्रदेश होता, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र याच्यामध्ये कोर्टापर्यंत हे प्रकरण गेली सर्व. तरी ठरवून सांगितलं की बाबा नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढं पाणी येते गोदावरी नदीमध्ये तेवढं तुम्ही पाणी वापरा आणि बाकीचं जे पाणी आहे ते आमचं आम्ही घेतो तुम्हाला. असा करार झाला आणि त्यावर निर्णय सुद्धा झाला. झाल्याच्या नंतर मग आपले बंधारे सुरू झाले.